दृष्टांतपणे सोप चालणी रांगणे घेणे तेजने विवेके. अशा प्रकारे गुरु कसा असावा त्या गुरुचे लक्षण सांगताय की शिष्याला ते ठाऊक झाले पाहिजे, माहिती झाली पाहिजे. अशा प्रकारे त्यांची बुद्धी कशी असावी तर सुपासारखी असावी. नाथ महाराज म्हणतात सुपासारखी असावी. सुपात धान्य टाकलं आणि पाखडलं की सूप काय करतं, चांगलं चांगलं फेकून देतो. चांगलं 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 जे आहे ते ग्रहण करतो आणि जे भुसकट आहे फलकट आहे त्याचा काय करतं, त्याग करतं. अशा प्रकारे तळणीमध्ये जे पडे जे पडे सूक्ष्म तत्व तळी सांडे उरते गुणदोषाचे खडे करीते बडबडे खडबडीत. चाळणीत जे काही धान्य पडलं असं पाकडलं की काय होतं, मूळ जे धान्य आहे ते मागे येतं आणि खडे गोटे हे सगळं काय होऊन जातं, चाळणीत काय होऊन जातं, खाली पडून जातं ते आणि धान्य काय राहतं ते असं राहतं. अशा प्रकारे म्हणजे चाळणीत धान्य काय होतं खाली पडून जातं आणि खडे खडे मोठे काय होतात, खडे पडतात खाली. खडे राहतात धान्य खाली पडतं. तशी बुद्धी नसावी. मग कशी असावी, सुपाची दशा ती आईशी सुपासारखी असावी. सुपात काय होतं, भोसकट भोसकट पडून जातं आणि धान्य धान्य मागे राहतात. अशा प्रकारचा असा सुपाची दशा द्यायची. ते जे रजकन भुसाशी निरारल्याने विजाशी निज हृदयाशी राखत. सदाशिव कोण काही चाललंच नाही वाटतं. अशा प्रकारे धान्य ठेवतं आणि ती बाकी सोडून देतं. अशा प्रकारची बुद्धी असावी. चांगलं चांगलं ग्रहण करावं. तर दोन प्रकारची बुद्धी आहे का नाही. प्रत्येक माणसात काही चांगलं असतं आणि काही वाईट असतं. त्याच्याकडून चांगलं तेवढं घ्यावं, वाईट तेवढं सोडून द्यावं. अशा प्रकारची त्याच्यातही काही काही असं आहे की महाराज लगेच मात्र असतं. मग ते लगेच मात्र माणसं म्हणजे वेगळे तिकडे आठवभर नाही निघायचं ते म्हणजे असे काही काही काय असतं, पोतभर माती आणि पसाभर धान्य. पसाभर धान्यासाठी पोतभर माती चाळायला परवडत नाही. मग अशाचा दुर्जनाचा त्याग सांगितला. दुर्जनाचा फला नोहे अंग संग बोलिला असे त्याग देशाचा त्याग. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी पिसाळल्यावरी धावे श्वान. अशा प्रकारे त्यांचा काय करावा, त्याग करावा. स्वय वैराग्य तापणे वेदशा रामधनी म्हणे अपकाशी परिपक्व करणे निज गुणे निजांगे. आणि एकदा का ते धान्य धान्य घेतलं ना, ते धान्य घेतलं की मला ते त्यातले सदगुण घ्यायचे आणि त्या सत्याच्या पायानं वैराग्य धारण करायचं. असं त्याचा त्याग करायला काय लागतं, वैराग्य. आणि त्या वैराग्य धारण करणं म्हणजे परिपक्वता आहे. त्या धान्य त्या शिजवू नये. ते धान्य काय करायचं, शिजवायचं. पण कशाने शिजवायचं, कोणत्या जाळावर, वैराग्याच्या जाळावर ते शिजवायचं. अशा प्रकारचं आहे. योम या दोन्ही दशा दृढ धराव्या विदेशा त्याने परमार्थ होय अभ्यासांजीवी आरिसा हातीचा. महाराज या दोन अवस्था झाल्या की परमार्थ सफलच झाला त्याचा. नाथ बाबा म्हणतात एक तर गुण घेणं आणि दोषाचा त्याग करणं. नाही का नाही. गुण घेणं म्हणजे या विश्वामध्ये जे असत्य आहे त्याचा त्याग करणं आणि जे सत परमात्मा आहे त्याचा काय करणं, स्वीकार. आणि तो त्याग करण्याकरता वैराग्य लागतं. अशा दोन अवस्था झाल्या की त्याचा परमार्थ करायची गरज नाही. सहज त्याचा काय घडत चाललाय, मग परमार्थ सहज. सहज पाप घडत चाललंय आपलं, सहज परमार्थ. दुष्टाच्या संगतीत एक क्षण बसणं म्हणजे सहज पाप घडणे. सहज काय घडणे, पाप घडणं. सहज सहज पाप. आणि संतांच्या जवळ बसणं म्हणजे सहज काय घडणे, सहज त्याच्या ऐकिता गोष्टी सहज बसणं, सहज बसणं. अशा प्रकारे गाथा ज्ञानेश्वरी घेऊन बसणं म्हणजे सहज पुण्य घडणे, सहज पुण्य. मला नाही वाचली नुसतं जवळ घेऊन बसलं तर छातीशी लावून जर वाचता येत नाही तरी सहज काय घडतं, त्याचं पुण्य घडतं. अशा प्रकारे आहे. मन यदुषी म्हणे ब्राह्मण जे मी सांगितलेले लक्षण तेथे ठेवून या मनन सावधान परियशी यदुला तो अवधूत महात्मा म्हणतोय, हे राजा अशा प्रकारचे जे लक्षण दिसतील त्याच्या ठिकाणी तुझं मन त्या महात्म्याजवळ, उगा कोणाकडेही मन देऊ नको. अशा प्रकारे सावधान परियशी दो दयाचा घेतला गुण तो गुरु मी त्याला दान गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. आपण सांगितलं
की जो जो मी त्याच्याकडून गुण घेतला त्याला त्याला काय केलं, गुरु केलं. अनेक प्रकारचा गुण घेतला, गुरु केला. अशा प्रकारे जगत संपूर्ण. आणि मला तर सगळं जग काय दिसायला लागलंय आता, गुरु दिसायला लागले. ज्याचा गुण घेतला तो सहज गुरुत्व आला, ज्याचा गुण त्याग रूपे घेतला तोही गुरु झाला. इथं त्यागी. अरे ज्याचा गुण घेतला तोही गुरु, आणि ज्याचा त्याग केला तोही गुरु. नाही नाही, तोही गुरु. अरे एखाद्यानं वाईट केलं आणि वाईट करून महाराज त्याचा नाश झाला, आपण त्या वाईटाचा त्याग केला, म्हणजे वाईटाचा त्याग करायला कारणीभूत तो गुरुच झाला ना आपला. म्हणजे त्याग करायलाही जो कारणीभूत ठरला तोही गुरु, आणि गुण घेतला तोही गुरु. अशा प्रकारे एवम त्यागा त्याग समतुके दोहेशी गुरुत्व आले निके राया तो पाये पावे जगतची आसके गुरु दिशे. त्याग आणि अत्याग नाही, दोन्ही बाजूने मी त्या दोघांनाही गुरु मानलं. आणि अशा प्रकारचा राजा तू विवेक दृष्टीनं पहा, तुला जगच काय दिसेल, मग आपलं गुरु दिसेल. ऐसे पाहता सावकाशी. मला नाही, संत महात्म्याने आपल्या संसारिकाकडे पाहून तुकोबरायांनी संसाराचा त्याग केला, म्हणजे आपणच त्यांचे संसारिक त्यांचे गुरु झाले. की यायचा नाश झाला आपला म्हणा होऊ नये, म्हणजे त्यांना ते त्याग करायला शिकवायला कारणीभूत कोण झालं, आपण संसारिकच झालो. आणि ऐसे पाहता सावकाशी गुरुत्व आले जगाशी, याचे साधन दयापाशी तोची परमार्थाशी साधकू. तोची सकारात्मक सांगितलं. असं जो जगाकडे पाहतो, सगळ्या जगाला गुरु म्हणून पाहतो, हे साधन ज्याच्या जवळ आहे तोच परमार्थातला खरा काय आहे, साधक आहे. सारखं साधकाचं चिंतन चालूच पाहिजे, तो साधक आहे. आणि कोणतं चिंतन चालू पाहिजे, सत काय आणि असत्य. सारखं त्याचं ते त्याच्या डोक्यात तेच असलं पाहिजे. अशा प्रकारचं आहे. कोण मोठा बंगला दाखवायला तरी त्याला त्या बंगल्यात बापरे काय इकडं, मला तिथं तर म्हणावंच लागतंय, काय मस्त बांधलं तुम्ही. तिथं बाहेरून जरी म्हणलं मस्त चांगलं बांधलं, तरी आतून त्याला वाटलं पाहिजे हे काही खरं नाही, काय राहणार आहे का, याचा नाश होईल, नाही तर काय होईल, याच्यात राहणाराचा तरी नाश होईल, असं ज्याला वाटतं, असं ज्याला वाटतं. तो झाला तो साधक आहे. महाराज कशाहून आपल्याला तसं वाटलं का नाही, कशाहून माणसं म्हणतात मी तसं. पण मग काय होतं, इकडे येऊन जर त्याच्या बंगल्याचं कोणा लोकांजवळ वर्णन करत असेल तर समजावं त्या बंगल्यावर हा बोलला हल्ला. इकडून वर्णन करतो ना आपण, गेलो का त्याच्या घरीच्या आज्याला, काय घर येते, काय सदाश आहे त्याचा, म्हणजे त्याच्या कशाचं वर्णन चालले, संदासाचं पण वर्णन चाललं. अशा प्रकारचे म्हणून परमार्थी साधक हो, तो परमार्थाचा साधक आहे. सांगता आचार तुझं वाटेल हे कचाड, तरी गुरु सांगो श्रेष्ठ 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 मानिले वरिष्ठ निजबुद्धी. आता तुला हे आज जे तू आता सगळे गुरु कसं करावं, सगळे कसे करावं, मग जे मुख्य मुख्य आहे ते सांगितलं. मुख्य जे केले मी गुरु ते सांगतो. कसा झंझट वाटेल गुरु सांगेन असे संख्याप्रमाणे 24, त्याचे नावे तो परिसर सावकाश सांगेल. 24 गुरुचे नाव काय म्हणले तुला मी आता सांगतो, जे मी गुरु मानले. पृथ्वी वायू आकाश अग्नी आप शीतांश, 7वा तो चंडांश कपोता परिस 8वा. पृथ्वी वायू आकाश, पृथ्वी वायू आणि पुन्हा काय आकाश. त्याच्यानंतर चंडांश म्हणजे अग्नी, अग्नीला काय मानलं, गुरु मानलं. कपोता आहे का नाही, कपोता नावाचा काय कपोता आहे का नाही. अशा प्रकारे कपोताचा अर्थ काय होतो, कपोता कोणाचं नाव आहे, पक्षी. तरी 8वा. अशा प्रकारचा आजगर सिंधू पतंग मधुमक्षी कागद भृंग हरिण विनवैश्य सांग नावे सुभग पिंगला. आजगराला काय मानलं, गुरु मानलं. सिंधूला समुद्राला काय म्हटलं, गुरु. पतंग गुरु, मधुमक्षिका मधाची माशी त्यालाही गुरु म्हटलं. हत्तीलाही, मुंग्यालाही, हरिण, मीन, मासा आणि वेश्या, वेश्याला सुद्धा काय मानलं, गुरु. कोणती वेश्या, तिचं नाव काय तर पिंगला. पिंगला नावाच्या वेश्याला काय मानलं, गुरु मानलं. टिटवी आणि लेकरू कुमारी आणि शर्करू सर्प कातनी पेश करू इतुकेन गुरु 24. टिटवीलाही गुरु मानलं. लेकरालाही काय मानलं, लहान लेकराला गुरु. कुमारीच्यालाही गुरु मानलं आहे का नाही. पान करणारा लोहार, त्या लोहारालाही काय मानलं, गुरु मानलं. अशा प्रकारे शेर म्हणजे बाग, त्याला करणारा शेरकार आहे का नाही, त्यालाही काय मानलं, गुरु मानलं. सर्पालाही सर्प कातनी, सर्पाला नाही सर्पाची कातनी. अशा प्रकारे
यालाही गुरु मानलं. अशा प्रकारे इतके 24 झाले. पावाया तत्व 25. 24 गुरु शिव उपसावे, विवेक युक्ती स्वभावेन गुरु भजावे निजबुद्धी. 24 परत पावावया तत्व 25. 24 तत्व सांगितले नाही का नाही. आणि ब्रह्म हे 24 तत्वातही बसत नाही. हे 24 24च्या पलीकडे काय आहे 25 आहे का नाही. तर त्या 24 तत्व सांगितले ना. 10 इंद्रिय काही नाही त्याच्यात बदल करा. 36 तत्व मांडले. हे 36 ही तत्वाची कुटुंब घर वस्तीचे. मग ज्ञानोबरायांनी 36 तत्व मांडले. काही 24 तत्व मांडले. त्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय 10 हे का नाही. पंचमहाभूत 15 आणि 5 कर्मेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय जर मानलं 10 10 20 व्हायचे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार आहे का नाही. आणि काही 36 तत्व मानले. महाभूतानेंकार बुद्धी उत्तमी वच त्या सुरुवातीला आलेले आहे का नाही. अशा प्रकारे चला हे 25 तत्व आहे. आणि 25 तत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर 24 गुरु करावं लागतील. म्हणजे 24 गुरु आहे. 25 तत्व प्राप्त केलं मी 24 गुरु केले आहे का नाही. आणि गुरु भजावेनीच बुद्धी. पुन्हा त्यांना गुरुच्या ठिकाणी काय व्हावं सतत बुद्धी तिथे ठेवावी. थाकाव्याने बोधाशी निज विवेकी हरणीशी गुरुत्व देऊन आणि कसे निज हिताशी गुरु केले. अशा प्रकारे आहे. चांगल्या प्रकारची गुरुची काय केलेली आहे उपासना कशा करता करायची. ठाकावयाने बोधाशी आपल्याला ब्रह्मज्ञान काय व्हावं प्राप्त व्हावं. अशा करता निज विवेके अहर्निशी आणि अहर्निश विवेक काय ठेवावा जागा ठेवावा. अशा प्रकारे गुरुत्व देऊन अनेक असे निज हिताशी गुरु केले. अनेकांना गुरु करावं का. आपलं हित जर होत असेल तर त्याला गुरु मानायला काय हरकत आहे. आपलं हित मानत होत असेल तर त्याला गुरु मानायला हरकत नाही. कोण युक्ती कोण विचारू कोणी लक्षणे कोण गुरु याला तो धरून सविस्तार परियशी. आता कोणाला का गुरु मानलं. पृथ्वीला का आकाशाला का जलाला का पतंगाला का अशा प्रकारे का गुरु मानलं त्यांना. ते कशा करता मानलं ते सांगतोय. ऐकर जोर्या नृपती विवेक धवल चक्रवर्ती गुरु संख्या तुझं प्रतिनियता निगुती सांगितली. राजा तुला चांगल्या प्रकारे आता गुरुची संख्या सांगितली. याची एक क्षिती शिकलो आपली ऐकती. मग पावलो आत्मस्थितीने विकल्प भ्रांती सांडोनी. आणि यांच्याकडून मी शिकलो चांगल्या निगुतीनं शिकलो. निगुतीनं शिकावं लागेल ते गुरु करायचं म्हणल्यावर. तर त्याच्यातला गुण घ्यायचा म्हणजे त्याचा गुन्हे कळायला पाहिजे ना. काही काही लोकांचं भांडण लावणं हाच गुण वाटतो. असा माणूस आहे बसला त्याचाच काय वाटतो गुण वाटतो. तो का गुण आहे का मग गुण येतं तोच काय वाटतो गुण वाटतो. यथानुभूती तिथं काय पाहिजे यथानुभूती पाहिजे. अशा प्रकारे मग पावलो आत्मस्थिती शिकलो आपुली या युक्ती. आपल्याजवळ युक्ती पाहिजे का नाही. आपल्याजवळ काय पाहिजे त्याची कला. युक्ती म्हणजे कला ग्रहण करायला काय लागते युक्तीच लागते ना. मला चंद्रातून अमृत निघतं आपल्याला कुठं कला आहे ग्रहण करायची. ती कला कोणाकडे चकोराकडे कलाच लागते. ती ग्रहण करण्याची चांगलं ग्रहण करण्याची कलाच लागते. अशा प्रकारे विकल्प भ्रांतीचा मग पावलो आत्मस्थिती. आणि त्या कलेने मी कशाला प्राप्त झालो आत्मस्थिती. विकल्प भ्रांती सांडोनी. विकल्प जो भ्रम होता तो काय गेला सांडून टाकला. अशा प्रकारे नवशाचा पुत्र ययातीचा येदो निश्चिती नाहुष नंदन येदोशी मनती मूळ उत्पत्ती देणे योग्य. आता सांगताय नहुष नावाचा राजा आहे. आणि नहुष नावाच्या राजाचा पुत्र कोण आहे ययाती. ययातीचं खूप मोठं चरित्र आलेलं आहे भागवतात. ययाती आहे आणि ययातीचा मुलगा आहे यदू. ययातीचा काय आहे पुढं यदू आहे का नाही. त्याला नाहुष नंदन अशा प्रकारचं त्याला काय आहे तर म्हणतात. याला की म्हणे नाहुष नंदना पुरुषा माझी पंचानना सांगेन पुरुषांच्या लक्षणा विचक्षणा परियशी. अशा प्रकारे सांगताय. म्हणून अवधूत महात्मा ते म्हणताय हे नाहुष पुत्रा अशा प्रकारे पुरुष सिंहा आता गुरुची लक्षणं काय करणे तुला सांगतो. ते चतुरपणानं तू काय कर ऐक. अशा प्रकारे विचक्षणा
चांगल्या चतुर बुद्धीनं काय करते आहे, ज्या गुरुचे जे शिक्षित मी शिकलो सुनिश्चित ते सांगेन समजतान सावधान चित्त करी राया, ज्या गुरुपासून मी जे शिकलो ते चांगल्या प्रकारे तू सांगतो, तू सावध होऊन ऐकावा या गुरु लक्षण यदुनी सर्वांग केले श्रवण आरती बुडवून या म्हणून सावधान परिषितो. आणि मला ते गुरुचे लक्षण ऐका नाही, येथून सगळ्या अंगाचे काय केले, कान केले, ऐका नाही आरती बुडवून या मन, त्या विषयाच्या अर्थाशी आपलं मन काय केलं, त्याच्या बुडवलं, एकरूप केलं आणि सावधानतेने ऐकतात. शब्द सांडून या मागे शब्दार्था माझी रिगे, जे वर्ष तू ते वयांजन विकल्प त्यागे, शब्द सांडून या, शब्द टाकून गेले आणि त्याचा अर्थ काय केला, ग्रहण केला. अर्थ म्हणजे आपल्या परमार्थात आपल्याला फायदा होत नाही, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, आपण शब्द ग्रहण केले का अर्थ ग्रहण केला, शब्द ग्रहण केले, शब्द ग्रहण केले, शब्द उठारा घे वारे आता स्मरण करा, पण त्याचा अर्थ ग्रहण करणं म्हणजे स्मरण करणं म्हणजे अर्थ ग्रहण करणे. आपण फक्त शब्दच काय केले, ग्रहण केले. मला वाटतंय महात्मा महाराष्ट्रात आले होते, चातुर्मास केला होता, तर ते म्हणले होते महाराष्ट्रातल्या लोक म्हणजे भजनी भक्त येते रामसुद्धाची, ते म्हणले महाराष्ट्रातल्या लोकांचा याच्या अगोदर कधी बऱ्याच दिवसात उद्धार झाला असता, त्यांचा इतके दिवस लागले नसते, पण सदाशिववादी काय म्हणले ऐका ना, ते म्हणले हे महाराष्ट्रातले जे भजन करणारे येत, हे भजन करणारे त्या अर्थापेक्षा स्वरात आलाकडे जास्त लक्ष देतात, म्हणून उद्धार होत नाही, स्वरात आला किंमत देतात आणि म्हणून त्यांचा काय होत नाही. आता स्वरात आल्यापेक्षा मायकालाच किंमत आहे, स्वरात आला कमी झाली, म्हणजे मी म्हणालो असं मला मी मायकालाच किंमत देतो, मी पण सगळ्यांची कशाला किंमत आली आपल्याला, मायकाला किंमत आली, लोकांना झोप नाही आली तरी चालते, पण आपला आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, म्हणजे त्रास द्यायला अशा प्रकारचा आहे. पुन्हा आपण म्हणतो की महाराज काय परमार्थाला आले, परमार्थाला आरच नाही आली, लोक त्या मायकाला आली आहे, तुम्ही कोण खाली पाहिजे शकतो तुम्हाला नाही म्हणा, अशा प्रकारचे खरं असं आहे महाराज, खरं असं आहे बघा, हे मुक्तचे आपल्या ये मुक्ती लोकीचे उपराटे, लोकांनी विनंती करावी तुमचा आवाज आमच्यापर्यंत येऊ द्या, का आपण आग्रह धरा की आमचा आवाज तुम्ही ऐका. सासूला सुननं विनंती करावं की पाया पडू दे, का सासून पाय पुढं करून बसा, म्हणायला पाहिजे. सासू कुठं मोठी गेली ना, पडली का पाया, पहिल्या दिवाळीला अशा जात होत्या का, अगं बाई तू 12 महिने असं वाग ना, की गाडी उठली तरी तिला पाया पडल्याशिवाय जावं नाही वाटलं पाहिजे, नाही बरोबर आहे का नाही, खरंय महाराज, आपलं वाईट वाटतंय खरं, पण ते आता ते खरं आहे, ते खरंच आहे का नाही. आपले लोक म्हणतात असं ना, आपण पुन्हा अशा प्रकारचे आहे का नाही. बिमार माणसाचं तसंच काही माणसं बिमार पडली की मग म्हणते तो पाहुणा नाही आला भेटायला, तो पाहुणा महाराज बिमाराचं भेटायला जायचं असं ते प्रेमाचं असतं महाराज. कळालं बिमार पडलं की याला दमच नाही निघला पाहिजे, ती खरी भेटायला जाणे, प्रेमाचं भेटायला जाणं ते बाबा नाही, 17 काम सोडायचे ना, अगोदर कसं काय संकट आलं, भांडून तोडून हाणून मारून बनवण्यात काय अर्थ आहे. मग असं त्याच्याकरता असं वागावं लागेल, सगळ्याच्या आत काय निर्माण करावं लागेल, आपल्याला प्रेम निर्माण करावं लागेल, तसंच येते. अशा प्रकारे उद्यापासून यायचेच नाही तुम्ही, म्हणजे माहीत नसेल तर मी येणार, खूप कमी आवाज असला तरी येणार. जय गुरुचे शिक्षित नाही खरे बरे, हे खरे. तुम्ही राहू बाबा सत्य होते ना मला, नाही गेलं आता कुठं राहुल मध्ये गंगापूरला महाराज गोरी भोंडी होती, आणि आपल्याला माहिती संस्थान गावाच्या बाहेर कोणाच्या काही याच्यात हाय वस्ती झाली, तिकडे पण एवढं हे नाही, तरी सुद्धा त्यांचं रामकृष्ण हरी झाले, सुंदरचे जनाभंग झाला की वरचे भोंगे बंद करून टाकायचे, फक्त ते इतक्याच टाइम चालू ठेवायचे की लोकांना माहिती व्हावं की आता कीर्तन काय झालं, सुरू झालं, आणि मग नंतर भोंगे काय असायचे पूर्ण बंद असायचे. अरे काय ऐकायचं ऐका, ज्या इथे येऊन ऐका, इथे काय अडचण येऊन ऐकाय,
अशा प्रकारचं आहे. यांचं नियम होता चैतन्य महाप्रभूचा संध्याकाळी 7 ते 9 त्यांचं भजन असायचं सामूहिक. चैतन्य महाप्रभू भजन करायचे सगळ्यांनी मागमांचे 2 तास. तर ते ज्या वाड्यात मठात ते भजन व्हायचं तर तिथं ते 7 वाजता भजन सुरू व्हायचं तर ते 7 वाजल्याच्या आधी 5 मिनिटांना मेन दरवाजा बंद करायचा. जे यायचं ते 5 मिनिटांना काय करा अगोदर या नाही तर मग तुम्हाला नंतर चान्स नाही. म्हणजे काय होतं नंतर आलं नंतर आलेला मला त्या पहिले आलेल्याच रमलेलं मन इचकून टाकतो भागवतात म्हणले भागवतात गेलं की बाई मग येणार लगे दुपारात म्हणजे अर्ध भागवत झाले. आता पहिले माणसं नेमके स्थिर असते येणार नुसती नाही जस काय सपरून बाई कुकू लावणार मध्ये येईल कुकू लावलं की मग आता दुसरी आहे मग कुकू लावता लावता दुसरी म्हणजे माझ्या उशीर झाला आता येईन आरती का झाली की येईल सुरू म्हणजे त्याच्यात काय होऊन जातं म्हणजे महाराज मी एका गावात असंच म्हणलं म्हातारी कुकू लावू लागली. मी बोललो महाराज म्हणलं आजी यार वैष्णव म्हणे असा महाराज नाही पाहिजे कुठून आला हो तो कुकू लाव घेईन नाही म्हणे भागवतात खरं म्हणे कुकू लाव घेणं म्हणे काही करू देणं म्हणे म्हणतो आमचं झालं नमकं झालं घ्या त्याच्यासाठी निघलो कोणी त्याला गेलो कुठून सर्वांग केले कान त्याने सगळ्या अंगाचे काय केले कान केले. आरती बुडवून या मन ते मन कशाला बुडवलं अर्थाशी एकरूप केलं. अर्थाशी ज्याचा अर्थाशी एकरूप मन झालं का मला त्याला कधी वेळ निघून जातो तर त्याचाही काय लागत नाही मग वेळ लागत नाही कधी निघून जात त्याच्या मेळ त्याचा आहे का नाही सावधान परिचतो सावधानतेनं काय करायला लागला तो ऐकायला. शब्द सांडून या मागे शब्दार्था माझी लिही जे परिसत होते ते होयांगे विकल्पत्या घेऊन येतो. शब्द सांडून या मागे शब्द टाकून दिले शब्दार्था माझी लिही आणि शब्दाच्या अर्थात काय केला प्रवेश केला. जे परिसत होयांगे विकल्पत्या घेऊन येतो जे परिसत होयांगे जे ऐकलं ते त्या अंगानं काय झाले ते स्वतः झाले. अशा प्रकारे विकल्पाचा त्याग केला. अच्छा परमार्थी मुक्ती शांती साधकाशी पाहिजे निश्चिती याला की प्रथम गुरु क्षिते निध शांती लागून आता पृथ्वीला काय गुरु केलं तर परमार्थात मुख्य शांती पाहिजे. येत शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरून न रे काही तैसा पापी याच्या ठाई देखे अग्नी माझे गापती हे विजय जरी विरुडती तरी अशांत सुख प्राप्ती म्हणून या युक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारणी इंद्रियाचे दमन निके. अशा प्रकारे मनवोनी शांती जरा उतराल पहिलं तिरा उतराल ऐक नाही सगळ्यात समजून जे मुख्य शांती पाहिजे समाधान पाहिजे साधकाशी पाहिजे निश्चित पाहिजे म्हणजे असलं नसलं असं जमत नाही. निश्चित काय पाहिजे ते पाहिजे. याला जे प्रथम गुरु क्षिती निध शांती लागून त्याच्यामुळे पृथ्वीला का गुरु केलं कारण पृथ्वीच्या ठिकाणी काय आहे शांती आहे. पृथ्वी गुरु त्रिविध पायी पर्वत वृक्ष आणि मही याची लक्षणे धरता देईन गुरुत्व पायी पृथ्वीशी पृथ्वी गुरु त्रिविध पायी पृथ्वीला 3 प्रकाराने काय आहे गुरुत्व आहे श्रेष्ठत्व आहे. पृथ्वीच्या ठिकाणी काय श्रेष्ठत्व आहे पर्वत वृक्ष आहे का नाही आणि मही याची लक्षणे धरिता दे गुरुत्व पायी पृथ्वीशी. अशा प्रकारे आहे पर्वत आहे का नाही वृक्ष भूमी या तिघाचे गुण यामध्ये धारण केले की पृथ्वीला गुरु केल्यासारखं होतं. तिघाचे 2 गुण काय करावं लागतं पर्वताचाही गुण यावा लागतो पृथ्वी गुरु केलं म्हणजे पर्वताचा गुण झाडाचा गुण आणि पृथ्वीचा एक काय आहे स्पेशल गुण आहे. असे 3ही गुण या अंगात यावे लागतात. अंतर्निग्रह होते शांती बाह्य इंद्रिय निग्रह होते शांती उभय सहिष्णुता ते शांती शांतीशी क्षिती गुरु केली अंतर्निग्रह तो शांती. मनात ऐका अंतर्निग्रह करणं हे काय आहे शांती आहे. बाह्य निग्रह करणं त्याला दांती म्हटले. बाह्य निग्रह करणं काय आहे दांती आहे. अशा प्रकारचे आणि द्वंद्व सहिष्णुता द्वंद्व सहन करणं सुख दुःखाधिक द्वंद्व सहन करणं ही शांती नाही शांती. शांती वेगळी म्हणजे शाळेचं शे असलं की शांती आणि क्षत्रिय क्षत्रियाचं शे एक शांत काय म्हणते त्याला शांती नाही शांती आहे का नाही
ती असेल तर ती वेगळी आहे का नाही. द्वंद्व सहिष्णुता एक शांती. त्याचा थोडस शांती काय आणि हे काय. मला आपल्याला एखाद्यानं त्रास दिला तर त्याच्यात मन विचलित न होऊ देणं, स्थिर राहणं ही आहे शांती. आणि शांती काय आहे तर गप सहन करून निघून जाणं ही शांती. आणि अपकार्यावरही उपकार करणं ही शांती. शांती नाही, शांती एक शांती. अपकार्यावरही काय करणं, उपकार नाही. ज्यानं अपकार केले आग्रह करून त्याचं चांगलं करणं. ज्या अंबाजीनं खापर फोडलं त्याचं नामदेव महाराजांचा गुरु आग्रह करून त्याला केलं, ही झाली शांती. शांती वेगळी आणि शांती वेगळी, अशा प्रकारचं ती आहे. अशा प्रकारचं म्हणजे आणि मला पृथ्वीच्या ठिकाणी तो गुण आहे नाही. काय अपकार्यावरही पृथ्वी काय करते, उपकार करते. पृथ्वी ते नाना होती माझी माझी म्हणून झोंबते, नाना भेदी भिन्न करते निज वृत्ती व्यवहारे. पृथ्वी ते नाना होती. पृथ्वीवर किती जीव राहतात, माणसं राहतातच नाही, नाना प्रकारचे जीव. बरं मला जे माणूस होता असे माणसं बी राहतात सगळे. बरं जो पाहिजे तो जीव माझी माझी म्हणून झोंबती. कोणाचं आहे म्हणतात, माझे माझे. माणसं म्हणतात असं नाही. जनावर म्हणतात गोठा माझा आहे. काही काही म्हणतात जनावर चांगले आगावाचे गोठ्यात माणूस शिरू देत नाही. म्हणजे तेवढ्या जमिनीवर त्यांनी काय केला, राबा केला. वारोळा मुंग्या म्हणतात माझं, साप म्हणतात माझं, ज्याचं त्याचं ते माझं 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 म्हणतात. नाना भेदी, नाना प्रकारचे भेद केले पृथ्वीत, भिन्नत्व केलं. इकडून तो तिकडून तो बांध तिकडून तो रोड, म्हणजे असे काय केले निज वृत्ती व्यवहार आहे. आणि कशाने केलं, आपल्या व्यवहाराने केलं. पृथ्वीच्या ठिकाणी काय नाही, भेदच नाही. अशा प्रकारचं आहे त्या भूताचे भिन्न वर्तन. पृथ्वी संपादी आपण मोडून येते अभिन्नपणा अखंड. मला त्या अभिन्न भूतात राहून त्या अभिन्न भूतात आपलं भिन्न भूतात आपला अभिन्नपणा मोडू दे. दोन माणसं असले तर त्याचा गुण गेला, याचा गुण त्याला थोड्या वेळात जातो, थोड्या वेळात जातो. आणि महाराज इथं तो कल्पच्या कल्प गेले पृथ्वीवर. किती विचारायचे, दुष्ट राहिले, संत राहिले, सज्जन राहिले, वाईट राहिले, पापी राहिले, सगळे. पण पृथ्वीनं कोणाचाही गुण लागू दिला नाही. भिन्नत्वात अभिन्नती काय होते, राहते, अखंड दान करतात. ऐसे योगी याचे लक्षण करिता कर्म भिन्न भिन्न, वृत्ती अखंड दंडायमान सर्वदान असावी. तसं योग्याचं लक्षण आहे करिता कर्म भिन्न भिन्न. भिन्न भिन्न जरी कर्म करत दिसलेला असला तरी चित्ताची अखंडता त्यानं मोडू देऊ नाही. त्याला पृथ्वीला गुरु केलं सर्वदा महाराज त्याची अखंडता मोडत नाही चित्ताची. या अशी अदृष्ट योग्य गती होते, अदृष्ट योग्य आक्रमिती होते, निजात्मता भाविती नोंदवणं वाद साधका. या अशी महाराज देह प्रारब्ध आधी, देहतवाशी भोगाचे आधी प्रारब्ध आधी आहे का नाही. अरे त्याला जिथं प्रारब्ध ठेवील तिथं काय व्हावं लागतं. अरे एखादी याचं प्रारब्ध मास विकायला लावलं, पण अखंडता मोडली नाही ना. शरीर आहे का नाही, अदृष्टाच्या आधी काय शरीर काय करायला होईल शरीर. अरे वागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो भागाला. अशा प्रकारे पण मला त्या द्वंद्वानं अंतकरण बाधा पावत नाही. अशा प्रकारे वदती येताई चित्त तुझे पायी. अशा प्रकारे येथे होते पृथ्वी पूजिली नातरे विश्वामुत्री गांजिली. हर्ष विषादाना याले निश्चळ केले निर्शांती. पृथ्वी भूती पृथ्वी पूजिली. काही माणसाने पृथ्वीची पूजा केली बा. अशी पूजा वगैरे हळद कुंकू टाकलं, हे केलं ते केलं. कोणा तिथं विष्ठा टाकली या पृथ्वीवर. मला पूजा केल्याचा आनंद नाही आणि विष्ठा टाकल्याचं दुःख नाही. रागावत किती कोणावर. हर्ष विषादा नाही आली, आनंद दुःखाला प्राप्त. निश्चळ ठेलेली शांती, निश्चळ ठेली. अशा प्रकारे निश्चळ तिला काय भूते पार्थिवेची तव झाली. ते पृथ्वी पूजिली नागांजिली. ऐके द्वंद्व भावा मुकली निश्चळ झाले निज रूपे. ऐका नाही मला काही पूजा केली नाही. आता मर्यादा काय, पृथ्वीची पूजा केली का, पूजाही करत नाही. पण तिच्यावर घाण टाकतं का, गाणंही टाकत नाही. पूजा करत नाही, गाणंही टाकत नाही. असे जे उदास येतं त्यांच्याविषयी पृथ्वीला काही वाटत नाही. तीन प्रकारचे महाराज आहे का नाही. एक पूज्य असतो, आपली पूजा करणारा, एक निंदा करणारा आणि एक उदास राहणारा. तो पूजितही नाही आणि निंदितही नाही.
अशा प्रकारे ती काय विषय काही वाटत नाही. तैसाची योगी आई दान भूत वैषम्य दंडळेना सर्व बुद्धीने आत्म भावना विषमी समाना. तसं महाराज योग्याची काय असते, भूताचं वैषम्य त्याचं मन डळमळीत होत, चित्त डळमळीत होत नाही. अशा प्रकारे सर्व भूतामध्ये समभाव त्याचा राहतो. आता पृथ्वीची अभिनव शांती हे सांगेन राया तुझ प्रती, जे शांती धरुणी संतीन भगवत भक्ती पावले. आता पृथ्वीची अभिनव शांती, मला पृथ्वीच्या ठिकाणी आता जी शांती आहे, अद्भुत अशा प्रकारची अलौकिक शांती आहे, ती अलौकिक शांती मी तुला सांगतो. कशा करता सांगतो, ती शांती संतांनी आपल्या हृदयात धरून भगवत भक्ती पावली. भगवंताच्या भक्तीला काय झाले, प्राप्त. भगवंताला नाही प्राप्त झाले, भगवत भक्तीला म्हटलंय. कारण भगवत भक्ती धारण करण्याकरता सुद्धा काय लागते, मला ज्याचं चित्त विक्षिप्त होतं तो भजन करू शकत नाही. ज्याचं चित्त विक्षिप्त होतो तो भजन करू शकत नाही. मी 2 दिवस झाले राजेंद्र दास महाराजांचा एक व्हिडिओ ऐकलाय, थोडा आहे 2-3 मिनिटाचा, तुम्हाला नंतर ऐकून मी. नुसतं या अशा महात्म्याच्या मुखातून आलेलं अरस साधकाला काय असतं ते पण आपण घेत नाही, आणि म्हणून त्याचा आपण नुसतं ऐकून सोडून देतो. मी तरी ऐकून सोडून देतो, आणि ऐकून सोडून दिल्यामुळे आपल्याला फायदा होत नाही. पण निश्चित जर ते ऐकून ग्रहण केलं तर त्याचा काय होईल, फायदा होईल. मला खूप गोड सांगितलं त्यांनी असं सांगितलं की 12 महिने निष्ठेनं भजन केलं. किती दिवस, नाही मी काढायला मी कोणती घेत नाही, 3 मिनिटाचं आहे. 12 महिने निष्ठेनं भजन केलं, 12 महिने सदाशिव. आणि असं भजन केलं काय म्हणतात त्याला, की एकनिष्ठतेनं साधन केलं. अशा प्रकारे त्यांच्यात मुखातून ऐकलं तर थोडं बरं राहील मला वाटते. पण त्याला साधन एकदा जर स्वरात राग आला तर जळालं. सदाशिवा आपण म्हणतो आम्ही इतकं भजन करलो ना, आम्हाला कोण फायदा होईल, कशाचा फायदा होईल आपल्याला, कसं काय फायदा होईल. भजन करून क्रोध नाही याला, भजनातच क्रोध यायला. याला मला कीर्तनाला समजा मी कीर्तन करलो काही गोष्ट माणसात असं काय अवघड साधी गवळण नाही म्हणजे क्रोध याला. किती जवळ असं भक्ती प्राप्त व्हायला मला साधन. आणि हे साधन कसं करावं लागतं माहिती का, साधनच करावं लागतं. अभ्यास येणं तो पाहून की पुन्हा पुन्हा याचा काय करावं लागतो, एक माझा प्रकार. हे जातात विकार, पण त्याचा एक दुसरा मार्ग काय, आपल्याकडे झटक्यात विकार येणार, वंश परंपरेने येतात. पण जर ज्या दिवशी विकार जोरात आपल्याला जर क्रोध आला ना, त्या दिवशी दिवसभर जेवायचं नाही, सारखं जळत राहायचं. सारखं जळून 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 माणसाचा अभ्यास कसा होतो की एक दिवस मग तो काय होत नाही, येतच नाही. अशा प्रकारचं नाही जळालं आपल्याला, जर त्यालाच बोलत येत मला पाणी नाही टाकलं किती दिवस पीक राहणार आहे. त्याला खत पाणी नाही घातले एक दिवस त्याला जळून, आणि मग मोटरच्या मोटर चालून खत पीक नाही, युरिया चालू म्हणल्यावर ते पीक काय होतं मग लसलस होतं. असं होतं तो. ते सांगे ना तर आया तुझं प्रती. आणि मला ते महात्म्याशी ते भुगे बोलत नाही. त्यांनी लसण कांद्याचं सांगितलंय, त्यांनी सांगितलं लसण कांदा खाणं म्हणजे गो मांस खाल्ले इतकं पाप नाही. सांगितलं तुम्हाला दाखवलं लसण कांदा खाणं, आणि त्या पुराणातला श्लोक सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. आपल्याला टाकून माळ घातली म्हणजे शाकाहारी मांसाहारी नाही चालू म्हणून सांगितलं महाराज त्यांनी. ते सांगेन राया तुझ्या प्रती, जे शांती धरुणी संतीन भगवत भक्ती पावले, जे भगवत भक्तीला काय झाले, प्राप्त झाले. अशा प्रकारे पृथ्वी दाय करून जाळीली, नांगर घालून फाळीली, लाटवरी तुडविली तोडीली झाडीली पैबली. पृथ्वी दाय करून जाळीली. बडा हा करून जळत नाही का पुन्हा महाराज. अरे इतकं काय काय महाराज की तिथं पीक येत नाही, भूत जाळलं होतं. जर सारखं झालं तर तिथं पिकच म्हणजे उगवतच नाही. इतकी काय होतं, आपण त्या पृथ्वीला जाळतो, बरोबर आहे का नाही. जाळीली, नांगर घालून फाळीली.
लावलं ट्रॅक्टर धड 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 म्हणून नागरून टाकली फाळली. लात वरी तुडविली. लातानं काय केली आपण चपला घालून बुट घालून काय केली तोडीली झालेली पैभूती. भूतानं तोडली झाडली काही केली तो अपराधून म्हणून निश्चिती. सवेची भूताची प्रसन्न होती. तेथेची पिकवणी नाना संपत्ती तृप्ती देते भूताचे. पण पृथ्वीला राग येतो का? उलट प्रसन्न होते. ज्या जास्त मेहनत घेतली नागरण्याची व करण्याची त्याला पीक काय करते जास्त देते. याला क्षिती म्हणतात. शांती म्हणतात. शांती की अपकार्यावरही काय करणं अरे आपल्याला देव मिळणार कधी असं आपल्याला कळतंय का? तर त्याचा एक श्लोक आहे महाराज की देव मिळणार असं आपल्याला कळतंय का? तर कळतंय. शांतीर व्यर्थ कालत्वम नाम गाणे सदा रुचीही. जिथं शांती येते जिथं अव्यर्थ कालत्वम म्हणजे आपला वेळ वाया क्षणभरही जाऊ नये असं ज्याला वाटतं समजा आता भगवत प्राप्ती काय झालेली आहे जवळ आलेली आहे. नाम गाणे सदा रुची. भगवंताचं नामस्मरण करणं गायन करणं याच्यात सतत काय वाढणं आवड वाढणं. अशा प्रकारे प्रीतिस्तद वसती स्थळे तो भगवंत जिथं राहतो त्या स्थळाविषयीचं प्रेम काय होणं निर्माण होणं. पंढरपूरला जावं वाटणं अनेक तीर्थयात्रा करावं वाटणं भगवंताच्या जिथं जिथं आहे. काल व्यर्थ जाऊ नये. कोणाचा काल कुठं जातो कोणाचा त्याचा एक श्लोक आलेला आहे बघा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन मूर्खानां निद्रया कलहेन वा. मला बुद्धिमान लोक काळ कुठं घालतात काव्यशास्त्र विनोदेन. काव्यशास्त्र वेदाचा अध्ययन करण्यात गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यात याच्यामध्ये काय करतात कालो गच्छति धीमतां. धीमतां म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान लोक याच्यात काय करतात काळ घालतात. आणि मूर्ख कुठं काळ घालतात व्यसनेन मूर्खानां. कोणतं असतो ते व्यसनेन मूर्खानां. निद्रया किंवा झोपत काळ घालतात. मग झोपतही नाही व्यसनही करत नाही कल हे नवा किंवा बांधन करण्यात काळ घालतात. अशा प्रकारचं ते आहे. आणि भगवंत प्राप्ती होत असे शांती जवळ आली की आपल्या सोळ समजा आता भगवंत प्राप्ती आपल्याला काय आली जवळ आली प्राप्ती. आपण गेलोय जवळ जवळ आता ते लिहिलेले ना 5 किलोमीटर राहिले की आलं पोहोचू आता. अशा प्रकारचे सवय तेथे पिकून ऐशा ऐशी शांती लागी गुरु केले मी अक्षिती. या कसा वाक्यात भूपती शांतीची स्थिती अभिनव ऐसा ऐशी आम्ही तर शांती लागी गुरु केले म्यान स्थिती. आणि अशा प्रकारची शांती असल्यामुळे पृथ्वी मातेला मी काय केलेलं आहे गुरु केलेला आहे. ऐक भाग्यवान राजा शांतीची स्थिती महान अभिनव मला नवलाची आहे. एके अपराध केला तुझे जीवगाची साईला इतके शांती केली झाला उपेक्षेला अपराधी. महाराज शांती नाहीये काय एखाद्यानं अपकार केला आणि गप राहिला. गप राहिला काही तो बलवान असेल काही असेल म्हणून काय राहिला गप राहिला. पण मला त्याच्याशी द्वेष धरला. बाबा म्हणतात त्याच्याशी काय धरला द्वेष धरला. मला द्वेष धरल्याने इतक्यात काय तो शांती झालाय का? शांती नावाचा गुण त्याला इतक्यानं प्राप्त झालेला नाही. अशा प्रकारचा आहे. एक अपराध ओस मोडे त्या गोड भारी छेदिते शस्त्र गोड करी पिकलिया आळीलियावरी स्वादाची त्वरी अपकार्य देतो. ऊसाचं उदाहरण देतात. ऊस मोडीच्या गोड भारी. ऊस मोडला त्याला कडू लागतो का? मस्त होता तो कळकर मोडला म्हणजे कडू नाही त्याला गोड लागतो. मला ज्या शास्त्रानं कोयत्यानं तोडला त्या कोयत्याला गोड करतो ऊस. त्या कोयत्यानं काय केलं त्याला तोडलं. मला कोयत्यानं जे ऊस तोडला त्या कोयत्याला जर जीभ लावली तर कोयतं कसं लागेल गोड लागेल. अशा प्रकारचं आहे. म्हणजे ज्यानं तोडलं त्याला काय लागतो तो ते काय करतं गोड करतं. अशा प्रकारचं आहे. आणि त्याप्रमाणे ज्यानं अपकार केले त्याच्यावर किंवा पिळिल्या आलेल्यावरी काही न पिळासारखा घालून काही न पुन्हा तो रस आळला त्याचा पाक केला त्याचा काय बनवला तो गुळकोळ उडक लागला. लय जाळलं म्हणला मलन लय केलं लागला काय अजिबात नाही. अशा प्रकारे अपकार्याला मला जेवढा जास्त अपकार त्याच्यावर केला तेवढी गोडी वाढली त्याची. जेवढा जाळला रसापेक्षाही पाक काय लागला मग चांगला लागला आणि पाकापेक्षाही गुळ काय लागला मग
चांगला जेवढा त्रास दिला तेवढी गोडी काय झाली वाढत गेली. अशा प्रकारचा आहे. अरे अपराधो सावनी अंगी त्याच्या प्रवृत्ती हिता लागली तेच शांती पाहिजे की होय दाटुकी निर्द्वंद्व. महाराज अपराध्यावर सुद्धा ज्यानं काय केले उपकार केले. अशा प्रकारे ती खरी काय आहे तर शांती आहे. अशा प्रकारचं आहे. शांती ही संपत्ती. परमार्थिकाची शांती काय आहे संपत्ती आहे. दया क्षमा शांती नाही संपत्ती दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आहे. पण ती काय आहे याची रागी सुमती जोडी ती शांतीची संपत्ती ज्ञानोबा राय म्हणतात. वैशी संपत्ती जोडतात शास्त्राची जुबती पोशिती घरी. कशाची संपत्ती जोडावी साधकानं शांतीची संपत्ती. हे बुद्धिमान अर्जुना शांतीची संपत्ती ते काय करतात जोडतात. अशा प्रकारे आहे. अपराध सावनी अंगावरील अपराध त्या होई जे उपकारी हे शिकलो पृथ्वीवरील परोपकारी वर्तत. अपराध सहन करून अपराध्यावरही उपकार करावे हे मी पृथ्वीकडून शिकलेलो आहे आणि तिला म्हणून गुरु केलेला आहे. आता पर्वतातून काय शिकले. पर्वताने झाड सांगितलं होतं पृथ्वीवरचे. पर्वताकडून काय शिकले पृथ्वीपासून झाले ते पर्वत हे मी गुरु केले. त्यापासून जे जे शिकले ते हे वहिले परियशी. आता पर्वताकडून काय गुण घेतला काय शिकलोय का रत्न निकर समजत. पर्वत परार्थाची वाहत तृण जल नाना अर्थ तेही परार्थ धरीत असे. महाराज पर्वत काय पर्वताची जी काही क्रिया आहे ती कशा करता आहे. महाराज रत्नाधिक पदार्थ पर्वतातून निघतात. हे कशा करता त्याच्या पर्वत त्याच्या बायकोला योगदानी करतात का रत्नाची परोपकार करतात. परोपकार आहे का नाही. पर्वत पदार्थाची वाहत दुसऱ्यावर उपकार करण्याकरता सगळं धारण करतात. गवत कुठं निघतं पर्वतावर. महाराज पर्वताचे उपकार नुसतं गवतच नाही तर उन्हाळ्यात पाणी मिळणं हे उपकार कोणाचे. कारण पावसाळ्यात पर्वत पाणी धरून ठेवतात. आपण म्हणतो काय खडा फुटला म्हणजे पर्वताचं पोट भरलं खडा फुटल्याचा आणि ते पुढं पावसाळा गेल्यावरही पाणी काय करत राहतात हळूहळू सोडत राहतात येत राहतात. अशा प्रकारचे पर्वत करतात ते पदार्थ. आणि ते पाणी कशा करता दुसऱ्यावर उपकार करण्याकरता. कोणाशी नेहमी निवारी उपगोनीनं घाली बाहेरी याच काही चिवरी परोपकारी देत असे. कोणाला महाराज कोणाला काही नेहमी घालीत नाही. कोणाला निवारणही करत नाही. कोणाला काही बोलतही नाही. कोणाचा उभगही त्याला येत नाही. कोणाला बाहेर हाकलून हे पर्वत येत नाही. काय जशी याचकाची इच्छा आहे तसा परोपकार करत राहतं. कोणी झाड तोडून आणा कोणी गवत कापून आणा कोणी ढोरं चारा कोणी काय करायचं. हो कोणाला जर घर बांधायचं असेल तर गड भरायलं जेसीबी लावा मुरुमान अरे फोडतोच ना आपण पर्वत फोडतो ना माझा. अशा प्रकारे त्याशी एका विद्वानाचं मी ऐकलं त्याने बोल सांगितलं मला. त्यानं सांगितलं जे आपण आज करतोय आपण प्रगती झाली म्हणतोय ही प्रगती नाही येऊन नाश व्हायला जो व्हायला तो. त्याने सांगितलं तुम्ही विचार करण्यात गेले लोक म्हणते तर पुरं इतके गाव आहे कसे घुसायले. त्यांनी सांगितलं पहिले पर्वत होते. पर्वत म्हणजे कशा अशा पहाड होते डोंगर होते बारीक बारीक काय होते आपल्या गावात जसं आता डोंगर असे डोंगर होते आणि ते नदीच्या कडील होते. तर मग काय व्हायचं त्या डोंगरामुळे पाणी बाहेर नाही जायचं मधातून चालायचं भगवंताचं नियोजन. आता आपण रोडला म्हणा याला म्हणा सगळे डोंगर काय केले ते सवान केले. सवान केल्यावर पाणी कुणीकडे जाणार आहे गावाला शिरणार आहे ना पाणी. आणि दुसरं एक सांगितलं जंगल तोडले जंगलातले प्राणी वाघ सिंह कुठे येणार. मला ते म्हणजे वाघ गावात नाही यायले सिंह गावात नाही यायले आपण त्याचे घर उद्ध्वस्त केले. ते कशाला गावात याच्या आधी नाही आता काय यायले ते करायला बरोबर नाही. पहिले पहिले माणसं म्हणजे इतके रोई नव्हते रानात रोई आले रानात त्यांचे घर मोडले होते जातील कुठं. जंगल काय केले त्यांचे घर पूर्ण टाकले. त्यांनी तिसरं एक सांगितलं की अजून 20-25 वर्षानंतर पृथ्वीतलं कोणतंच पाणी पियाच्या उपयोगी राहणार नाही. कारण सगळ्या लोकांनी संडासचं पाणी कुठं सोडले जमीन. आणि आजही सुद्धा जे मोठाले शहर येतं त्या शहरातलं बोरचं पाणी पियायला जमत आणवास मारतं गटारासारखं. कारण ते सगळं पाणी कुठे यायलंय मग आता बोर मध्ये. आणि एक दिवस असा येईल की माणसं पाण्या वाचून मरतील
ती वाघाळ्याची पाहुण्याला गंगाची बोरची बिमारी झाली पाणी ते पाणी मग ते बोल सगळं विहिरीत याच्यात त्याच्यात सगळं पाणी घुसणार आणि मग ते पाणी प्यायच्या जागी राहणार नाही, अशा प्रकारचं आहे. आता हे आहे का म्हणजे काय प्रगती आहे का अधोगती आहे? आहे का नाही? आणि सत्य गोष्टी आहे, त्याच्यात काय काय कुठे आहे म्हणायचं. अशा प्रकारे पर्वतानं सगळं महाराज नाश केला तरी तो बिचारा काही बोलत परोपकारा करतात. परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गावा हा परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय मितम शरीरम. अशा प्रकारे ग्रीष्मांती सर्व सरे वरितो देता मागे न सरे सवयीची भगवंत की जे पुरे वर्षोनी जळ धरे समृद्धी. अरे पावसाळा संपला की सगळं पाणी वगैरे संपतं, पण पर्वत काही संपू दे नाही, का नाही? सवयच मला पूर्ण सगळ्यांची इच्छा तो करत राहतो. जो जो उल्हास दाता देतो तो पूर्वी जगन्नाथो युकल्पना धरिता मनातून देता अच्छितो अनिवार. जो जो उल्हास दाता देतो तो जवळ उल्हास दाता देतो. अरे पर्वत जसा जसा दियाला उल्हास देतो देव त्याला तसं तसं पुन्हा काय करत राहतो, मग देत राहतो. महाराज तुम्ही पहा आपल्या अनुभव महाराज जर एखादा आपला हे असला डोंगर असला नाही त्याला जर पेटून दिलं तर गवत नंतर येणार काय असतं, मग तिथं एक झाड तोडलं की अनेक झाडं निर्माण होतात, कारण तो दियाला लागला की देव त्याला काय देत राहतो, मग अनंत प्रकारांनी देत राहतो. अशा प्रकारे सत्य अच्युत दाता येन मनीची तत्वता याला की तरी दत्ता विकल्पवंता लागली. अरे खरं जर देणारा तर दाता कोण आहे? खरा सत्यात म्हणतात देवाचे महाराज देवाचे. पण हे येन मनीची तत्वता, पण माणसं म्हणायला तयार देवच देणार आहे. जे देतोय ते कोण देतोय? भगवंत देतोय. आपण म्हणत नाही. याला की दरिद्रता, आपल्या दरिद्रता जी निर्माण झाली ती कशामुळे झाली? ती देव देतो असं आपल्याला वाटत आणि मग विकल्पता लागली. आणि मग देवाविषयी आपल्या मनात काय येतो? विकल्प येतो. मी केलं म्हणतो की संपलं. अशा प्रकारे आहे एवम पर्वताची जी उत्पत्ती जो परोपकारार्थ एकांती उपकारा वाचून चित्तेंदूची वृत्ती जाणेला. मला भगवंतानं पर्वताची निर्मितीच कशा करता केलेली आहे? तर उपकारा करता केलेली आहे. उपकारा वाचून चित्तात त्याच्या दुसरं काहीच नाही. त्या पर्वताशी तत्वता असावी साधकाची उदारता. काया वाचा आणि चित्तान सर्वस्व देता उल्हासो. मला त्या पर्वतासारखा साधक असावा. काया वाचा मन चित्त सर्वस्व द्यायची आणि तरी उल्हासानं त्यानं काय करावं? यावं. काय बरं महात्म्य या का महात्म्यानं महाराज आपले हाड दिले जगाच्या कल्याणाकरता. अगस्ती ऋषीनं काय दिले म्हणून ज्ञानोबरायला उल्लेख करावा लागला. श्रीकृष्ण नाही, अगस्तीनं नाही दिले, दधीची नावाच्या ऋषीनं काय दिले? हाड दिली. हाड वज्र बनवलं इंद्राच्या, इंद्राच्या त्या हातात हाड देणं म्हणजे जितेची देत असेल का? हाड स्वतः मेले पण जगासाठी देऊन टाकले. चष्टा मात्र परोपकारता सर्वदा करी समजता. आपल्याला दुसऱ्या द्यायचं म्हणलं कामी येते. 2-3 वर्षाचं मोडकं लाकूड पडलेलं, कोणी म्हणलं हो नेऊ का होय? नाही कामी आहे माया. त्याच्या काल 5 वर्षांनी पडलं होतं, कोणी झाली पण कामी. म्हणजे दुसऱ्या द्यायचं म्हणलं की आपल्या लगेच काय असतं? ते कामी असतं. अशा प्रकारे चेष्टा मात्र परोपकारता सर्वदा करावी समजता. कोठे लावा आनंद असताना उपकारी तत्वता उद्देतू. आता सगळी आपली चेष्टा अशी असावी, म्हणजे क्रिया अशी असावी की दुसऱ्यावर काय होत राहील? उपकार होत राहील. अपकार नाही, उपकार होत राहील. कोटी लाभ आपला होत असला तर त्याला लात मारावी, दुसऱ्यावर काय करावा? उपकार करावा. साधका करता येईल. परमांताची या काळा चेष्टा परमांताची या काळा स्वार्थ सांगोनी रोकडा परोपकारार्थ अवघडा रिगे सांकडा परार्थे. आणि कशा करता? भगवत प्राप्ती करायची इच्छा असेल तर हे करावं. ज्याची इच्छा नाही त्यांना हे केलं तरी चालतं, नाही त्यांनी करूच नाही. त्यांनी कशाला करावं? ऐका नाही सांगोनी या रोकडा स्वार्थ आपला टाकून द्यावा. स्वार्थ मला जिथं स्वार्थासाठी क्रिया केली जाते त्याचं काही फळ मिळत नाही. फळ मिळत असेल तर आपल्या स्वार्थासाठी केलं की त्याच्यात काही मिळत नाही. काय मिळतं? नरक मिळतो. मिळत नाही असं नाही. काय मिळतो त्याला? मग स्वार्थ बुद्धी धरून क्रिया चालत नाही. स्वार्थ सांगून नका. परोपकारार्थ जीवन कशा करता जगावं? परोपकारा करता रेगे संकटा परार्थी संकटाला तरी परार्थ करावा. उपकार रुची असा करावा की परोपकार रूप आला तैसा जन्म उपकारी झाला ना उपकाराला सर्वाशी. उपकारूची साकाराला एवढा उपकार करावा की उपकार त्याच्या मूर्तिमंत उपकारच जन्माला आला का काय?
त्याच्या रूपानं असा उपकार करावा, ऐकाने जन्मून जीवनभर उपकार करावा. कुसोदाय सावधारी सर्वांगी गोडपणे उपकारी तैसाची योगी संसारी परोपकारी मधुरत्वे. ऊस जसा सगळ्यांना गोड असतो तसा योगी महात्मा साधक सगळ्यांना उपकार गोडच राहतो. सांडोनी कृष्ण कृपणवृत्तीची संगती उपकारी उपरवत एकांती राहिला शे उपकार मूर्ती धैर्य वृत्ती निर्धारे. खांडोनी कृपणवृत्ती काय केलेली आहे पर्वतानं दाखवून दिलेली आहे. अशा प्रकारचा आहे. जैसे पर्वती निर्धर तैसे उपकाराचे पाझर सुकून येणं ते निरंतर कृतोपकार जग केले. जसे पर्वतातून पाझर लागावे तसे उपकाराचे त्या साधकातून काय लागावे महात्म्यातून पाझर लागावे. अशा प्रकारे ते पर्वत आपण शिकावं. म्हणून तर पर्वत महाराज एकांतात राहून सुद्धा काय करत राहतो उपकार करत राहतो. परोपकाराला निश्चित गुरुम्या केला पर्वत. आता वृक्षापासून निश्चित ते समजतं परियशी म्हणून परोपकारी आहे म्हणून पर्वताला गुरु केलं. आता झाडाला वृक्षाला का गुरु केलं ते आहे. सर्वांगी सर्व भावेशी सर्व काळ सर्व देशी पराधीन व्हावे सर्वाशी वृक्षापाशी शिकलो. सर्वांगे सर्व भावे सर्व काळ सर्व देशी सगळ्या अंगानं सर्व भाव सोबतच करायचं. काय करायचं झालं तर दोन तेव्हा राहिले सर्वांगानं सर्व भावानं सर्व काळात सर्व देशामध्ये म्हणजे असं इथंच या अमक्या या देशात या देशात अशा प्रकारे कुठं असं नाही. आणि सर्वत्र सर्व काळ अशा प्रकारे काय असावं त्यानं पराधीन राहावं. वृक्ष पराधीनी लावणारा लावला तर लागला तोडणारा तोडला तर तोडला. बरेच छा प्रारब्ध तू बरं असेल सगळे महाराज नंतर कोणी चला म्हणलं तिकडच चालली. काय ज्ञानोबर आहे म्हणतात त्या पानिया केले ऐसे व्हावे गा माळीये जेवते नेले तेवते निवांतची ठेले. त्या पानिया ऐसे केले व्हावे गा अशा प्रकारचं कुठंच अडथळा नाही कुठंच नाही. त्याच्याकरता मग स्वार्थ म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती या ओझेने घेमत या ओझती काही बुद्धी घेत नाही. नाही राऊत बाबाला विचारलं माळीये जेवते नेले तेवते निवांतची केले. या पाणी आयशे केले व्हावे का. मग पाणी जसं माळ्याने उसाला नेलं तर उसालाही जाते मिरच्याला नेलं तर मिरच्यालाही जाते. अशा प्रकारचं कुठेही जाते म्हणले बरोबर. मग तसं साधं कारण 10 रुपयानं नेलं तरी तिकडेही जावं. आणि जुगार खेळणार का माळीये जेवते नेले तेवते बरोबर आहे का नाही निवांतची. ते म्हणजे खरं आहे पण ऐका ज्ञानोबर आहे माणुसे जेवते नेले तेवते निवांतची ठेले नाही म्हटलं. कोण म्हणलंय माळी. आपला माळी कोणते ठरवावं अगोदर. माळी कोण आहे तर ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आपले काय आहे माळी आहे. माळी म्हटले ना माळी गाजऱ्याला काय हेल्प पाणी नेईल. माळी वळून वळून उसाल नेईल ना पिकाला नेईल ना. गाजऱ्याला जिकडं नेणं म्हणजे गाजराला नेणं तिकडे जाऊ देणार नाही. आपला माळी कोण हे ठरवावं. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. मग ज्ञानोबर आहे तुकोबर आहे माळी जेवते नेले तेवते निवांतची डेले. मला काय अशा प्रकारचं आहे तात्काळ उत्तर आहे याच्याकडे विचारलं लगेच अशा प्रकारे तिकडं जावं. आणि ज्ञानोबर आहे तुकोबर आहे माळी करून जर तिकडं पाणी आपण म्हणजे आपला आपण जर जीवन जगत राहिलो तर नाश होणे शक्यच नाही. नाश कस काय होईल. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेच्या मागे गेल्यावर कस काय नाश होईल अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून महाराज त्या वृक्षातूनही काय शिकलो. आपली वेळ झालेली त्याचा विचार उद्या करूया. कुंडली करू हरिविठ्ठल.